बघा, डिस्ट्रॅक्शन्स जन्मभर आपल्याला येतच राहतील. डिस्ट्रॅक्शन्स असतात नसतात, चालूच राहतात. विश्व तसंच चालू राहतं. पण आपल्याकडे सगळ्यांकडे दिवसामध्ये 24 तासच असतात प्रत्येकाला या जगाच्या सगळ्यांना पाठीवर. सेम आहेत. आणि आपल्याला सगळ्यांना काही गोष्टी प्रायोरिटाईज केल्या पाहिजेत. त्याच्यामध्ये तुम्हाला जरी 10 गोष्टी आवडत असल्या, त्याच्यामध्ये तुम्हाला ठरवायचे की सर्वात जास्त गोष्ट कुठली आवडते, करेक्ट. सेकंड बेस्ट गोष्ट कुठली आवडते, थर्ड बेस्ट गोष्ट कुठली आवडते आणि 10th बेस्ट गोष्ट कुठली आवडते. 10वी गोष्ट पण तुम्हाला खूप आवडत असेल. मला दर आठवड्याला किंवा दर काही दिवसांनी ग्राउंडवर जाऊन बसून मॅच बघायला खूप आवडेल, खूप अगदी मनापासून आवडेल. यावर्षी मी IPLची एक मॅच टी व्हीवर किंवा ग्राउंडवर जाऊन बघितलेली नाही, पासेस असूनही, कारण मला वेळ नाही. जरी मला क्रिकेटची हाऊस असली तरी वॉचिंग अन IPL मॅच where others are playing is less important to me. It will be my 6th or 7th or 9th priority of the day. Correct. Because there are 3-4 things which I really want, and for that I must give my 100% focus, time, attention and energy. So जरी मला क्रिकेट खूप आवडलं, मी जर ऑपरेशन करत असेन किंवा माझा ऑपरेशनचा दिवस असेल आणि मला कोणीतरी आदल्या दिवशी सांगितलं की उद्या मॅच खेळा, तर मला नाईलाजानी मॅच मी खेळू शकणार नाही. माझी उद्या ऑपरेशन्स फिक्स झालेली आहेत, हे मला केलंच पाहिजे. आणि त्यात मी काही उपकार करत नाही आहे. पेशंट त्याचा जीव माझ्या हातात देतोय, पेशंट पूर्णपणे माझ्यावर विश्वास ठेवतोय. कोणाला तरी आजार आहे, कोणाच्या तरी घरी संकट आहे आणि त्यामुळे त्यांना माझी गरज आहे. जे मी शिकू शकलोय नशिबाने, मला घर आहे, शिक्षण आहे, अनुभव आहे, त्याचा जर चांगला वापर मी करणार नसीन विथ अ गुड हार्ट, I am not obliging the patient is obliging me.